पूजेसाठी दोघांनी जाऊन केळीचे मोने वगैरे आणले आणि ते आता बाहेर ठेवले, दाखवले तुम्हाला. आणि इथं माझी जेवणाची तयारी. आता आमच्या दोघांचा उपवास आणि सिद्धेशचा काही नाही आहे, तो जेवणार आहे, त्यामुळं मी चपाती केली तिथं. केळीचे मोने आणून ठेवले तिथं. ही भांडी धुवून घेतो आता. इथं तांब्या ठेवलेलं आहे, भटजीला लागणारं सगळं साहित्य. इथं भाजीसाठी तयारी करून घेतलेली आहे. बटाटे चिरून ठेवले, सारासाठी पण काढलेला आहे थोडासा मसाला, टमॅटो काढलेले आहेत, मिरची चिरून घेतली. तर सगळी तयारी चालू आहे. इथं पुरण शिजवून घेतलेलं आहे, सारासाठी ठेवलेलं आहे आता उतवणी. इथं कणिक मळून घेतलेलं आहे, ते सगळं जमा करून ठेवलेलं आहे. मांडणी करून घ्यायची चालू आहे. इथं प्रसाद बनवायला घेतलेला आहे. रवा 1.25 किलो घेतलेला आहे आणि 1.25 किलोला बरोबर 1.25 किलो साखर लागणार आहे आणि 1 किलो तूप. आणि रवा शिजण्यापुरतं आपल्याला हे टाकायचं आहे, ह्याच्यात दूध टाकून घ्यायचं आहे गरम केलेलं. चारोळ्या टाकलेल्या आहेत, रव्याबरोबरच भाजतात चांगल्या चारोळ्या मस्त. आणि मंद आचेवर भाजायचं आहे. पहिला भांडं चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे रवा. भाजून घेतलेला बाजूला काढून ठेवलेला आहे, हा घालणार आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग दूध टाकायचं गरम. गरम दूध गॅस कमी करायचा आहे, नाहीतर मग अंगावर उडण्याची शक्यता असते. दूध जितका रवा शिजला जाईल एवढं दूध टाकायचं आहे त्याच्यात, व्यवस्थित शिजलं. आता ह्या झाकण ठेवून द्यायचं बारीक गॅसवर, जेणेकरून रवा चांगला शिजला पाहिजे. आणि मग त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे साखर 1.25 किलो. झाकण ठेवून मस्त असा फुलला आहे आणि चांगली चमक आली त्याच्यावर, याचा मस्त चमक आलेली आहे. सगळा पसारा झाला आहे आता.
प्रदक्षिणाभावनेन प्रार्थनां पूर्व नमस्कार करायचा. नमस्कारां समर्पयामि.